राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या झटपट आणि ठळक बातम्या समोर आलेल्या असून आपल्याही जिल्ह्यातील बातमीपत्रांचा समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे। तर आपण व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। छत्रपती संभाजीनगर येथे जळगाव हायवेवर पाणीच पाणी, ढगफुटीजन्य परिस्थिती, अतिवृष्टीचा कहर, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान। संततधार पावसामुळे इसापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ, इसापूर धरणाचे 18 दरवाजे उघडले। जिल्ह्यात पावसाचा प्रकोप, अनेक गावात पुरांचा वेढा, सलग चौथ्या दिवशी पावसाची हजेरी, संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत। परतुरात गव्हाला चांगला दर, सोयाबीनची झेप कायम, दोन्ही शेतमालांच्या भावात स्थिरता असल्याने शेतकऱ्यांना मिळाला दिलासा। निसर्गाची अवकृपा, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांची स्वप्ने पाण्यात, जमिनी खरडून गेल्या, उद्योगनगरी असलेल्या घरात शिरले पाणी, पावसामुळे फळपिकांचे मोठे नुकसान, भरपाई देण्याची मागणी, जलस्रोतांच्या पाणी पातळीत मोठी वाढ। संततधार पावसामुळे जमिनी खरडल्या, पिकेही गेली वाहून, पावसाचे पाणी शेतात शिरले, पिकांचे मोठे नुकसान, वरुड चक्रपान भागातील पिके पाण्याखाली। तेलगाव मंडळात अतिवृष्टीने पिके पाण्यात, मागील 4 दिवसापासून पावसाने चांगली हजेरी लावली असून तालुक्यात आतापर्यंत 448.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। एकट्या तेलगाव महसुली मंडळात गुरुवारी 88.3 मिलीमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झाली आहे। डोंगरी भागात पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मांजरा धरण ओव्हरफ्लो, 6 दरवाजे उघडले, नदी पात्रात पाणी सोडल्याने पूर सदृश्य परिस्थिती, लातूर जिल्ह्यात जास्त भाग। नारेगाव परिसरातील 21 वसाहतींना सुकना नदीच्या पुराचा पडला वेढा, अनेक घरे दुकानात शिरले पाणी, 4 चाकी वाहने पाण्यावर तरंगली, रेल्वे गाड्यांनाही झाला विलंब। बैलपोळ्याची बाजारपेठ सजली, साहित्य 15 ते 20% महागले, मातीचे बैल बाजारातून गायब, समाधानकारक पावसामुळे बाजारात खरेदीला गर्दी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 48 मंडळात पाऊस, गिरजा सोन्या नद्यांना आला पूर, कोल्ही धरण 100% भरले, निरलोड पूर्णा नेवपूर प्रकल्पात लक्षणीय पाणी वाढले, सोयगावात 5 तास संततधार, बनोटी धरणात 60% पाणी, ओढोद बाजार परिसरातील गिरजा नदीला आला पूर। पालघरमध्ये नद्या फुगल्या, आजही मुसळधारेचा अंदाज, धोका वाढणार, नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नवी मुंबई येथे 199 मिलीमीटर पावसाची नोंद, रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप, जनजीवन विस्कळीत, अजूनही पाऊस होण्याचा अंदाज। पावसाचा कहर, ठाणे जिल्ह्यात रास्ता रेल्वे वाहतूक विस्कळीत, नागरिकांना सतर्कतेचा इशारा, येत्या 48 तासात अजून पाऊस होण्याची शक्यता। अतिवृष्टीचा 4 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांना मोठा फटका, मुंबईसह कोकण मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ, नदी नाल्यांना पूरच पूर।